ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर में जटायु संवर्धन प्रकल्प शुरू किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में मान्यवर मौजूद थे। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। जटायु दुर्लभ पक्षी, जिसका उल्लेख पवित्र रामचरितमानस रामायण ग्रंथ में किया गया है, अब इस दुर्लभ पक्षी का संवर्धन करने का बीड़ा ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर ने जटायु संवर्धन प्रकल्प के रूप में शुरू किया है। और ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर के बोटेजरी कैंप कोरसा वन्य जीव परिक्षेत्र में ऐसे दुर्लभ जटायु पक्षियों को लाकर राज्य के वन सांस्कृतिक मंत्री तथा जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार तथा वन विभाग के वरिष्ठ अधिकारियों की मौजूदगी में छोड़ा गया। इस मौके पर वन विभाग के वरिष्ठ अधिकारियों के साथ पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस जटायु संवर्धन प्रकल्प के संदर्भ में पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने विस्तार पूर्वक मीडिया से क्या कहा। प्रतिष्ठा उद्या होते आहे आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीच्या माध्यमातून आज ताडोबा येथे बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटीचे अध्यक्ष श्री परदेशी जी इथे उपस्थित आहे। आमचे पीसीसीएफ वाईल्ड लाईफ श्री महिब गुप्ता जी उपस्थित आहे। या ठिकाणचे सीसीएफ रामगावकर जी उपस्थित आहे। पोलीस अधीक्षक परदेशी जी उपस्थित आहे। आज इथं आपण 10 जटायू हे मुक्त केलेत, ज्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता यांच्या संवर्धन संरक्षण व जटायू विस्ताराच्या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। रामायणामध्ये जटायू एक महत्त्वपूर्ण पात्र आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये जटायूचा उल्लेख अनेकदा रामायणाच्या कथेमध्ये आपण ऐकायचो, पण स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये 4 कोटी जटायूंची संख्या होती, ती आज 60,000 पेक्षा कमी झाली आहे। या प्राणी सृष्टीमधला एक या शृंखलेतला महत्त्वाचा जटायू हा जेव्हा कमी होतो आहे, तेव्हा आम्ही निर्णय केला आणि बॉम्बे हिस्ट्री नॅचरल सोसायटी यामध्ये विशेष लक्ष देऊन या संवर्धनाचं काम करते। श्री प्रवीण परदेशी जी यांच्याशी चर्चा केली आणि आज त्यांनी आम्हाला 10 जटायू हे मुक्त करून या ठिकाणी संवर्धन व संरक्षणासाठी उपलब्ध करून दिले। मी त्यांनाही धन्यवाद देतो व निश्चितपणे या भागामध्ये दुर्मिळ नव्हे अदृश्य झालेले जटायू हे आता ताडोबा जंगलामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं संवर्धन झाल्यानंतर हे आकाशामध्ये विहार करतील आणि या जीवसृष्टीमधला महत्त्वाचा दुवा असणारा जटायू हा आमच्या चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे या प्राणीसृष्टीमध्ये आपलं योगदान देईल आणि प्रभू रामाचीही आठवण स्मरण करून देईल। आपण नाशिकमध्ये मी 29ला चाललो आहे, तिथं आपण रेस्टॉरंट केलेलं आहे, पण यामध्ये अजून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यामध्ये संख्या वेगाने कशी वाढवता येईल। इस मौके पर भाजपा के अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता तथा वन विभाग के अन्य अधिकारी एवं कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।